Hello students, today we are going to see the value of g on the surface of the earth, the value of g on the earth's surface or surface of the earth. So this is the topic from chapter 1, gravitation. So yesterday what we have discussed, काल आपण जे पाहिलं आहे त्याच्यामध्ये g पाहिलं आपण. g means acceleration due to gravity, acceleration due to gravity or Earth's acceleration due to gravity. तर g काय असेल, g ची व्हॅल्यू काय असेल सरफेसवर. आपण जे उभा आहे ते अर्थच्या सरफेसवर उभा आहे. चेअर ठेवले आपण त्या सुद्धा सरफेस ऑफ द अर्थवर आहे, म्हणजे अर्थच्या सरफेसवरती आहे. ठीक आहे, कोणताही वस्तू जे असेल सध्या ते अर्थच्या सरफेसवर आहे. येतं लक्षात. तर या अर्थ सरफेसवर acceleration due to gravity, that means the value of g किती आहे, g ची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला डिराइव करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट द व्हॅल्यू ऑफ g on the earth surface according to universal law of gravitation, universal law of gravitation, universal law of gravitation. काय फॉर्म्युला असते? according to universal law of gravitation, F is equal to g m into m upon r square. This is equation 1. तो universal law of gravitation नुसार आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. F is equal to gm upon gmm upon r square, where g is the universal gravitational constant. याची व्हॅल्यू पुढे पाहू. व्हॅल्यू काय असते याची 6.67 into 10 raised to power minus 11 Newton meter square per kg square. Then m is the mass of earth. This is the mass of earth. Small m be the mass of object on the earth's surface, and r is the distance between the earth and object, and F is the gravitational force. F is equal to gmm upon r square. काय आहे ते आपण इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे, but we know F is equal to m into g, mass into gravity. M is the mass of object and g is the gravity. So F is equal to mg. This is the another value of force. So putting this value in equation 1, putting the above value of F in equation 1, we get ही F ची व्हॅल्यू आपण कशामध्ये पुटअप करणार आहे, इक्वेशन नंबर 1 मध्ये इथे पुटअप करणार आहे F ची व्हॅल्यू. ठीक आहे. तर त्यामुळे हे इक्वेशन काय होईल जाणार, mg is equal to g into m upon r square. m get cancel, काय होऊन जाते, कॅन्सल होऊन जाते. मग शिल्लक काय राहते. therefore g is equal to gm upon r square. Small g is equal to capital G into m upon r square. हा फॉर्म्युला आपल्याला मिळेल. बरोबर.
आता हाच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, बरोबर आहे. पण हा डिस्टन्स असेल, म्हणजे सपोज ही अर्थ आहे, दिस इज द अर्थ, दिस इज द अर्थ सरफेस, अर्थ सरफेस, अर्थ सरफेस, हा अर्थ सरफेस आहे. आणि अर्थ सरफेसवर इथे कुठेतरी एखादा ऑब्जेक्ट असेल, तर या अर्थच्या सेंटर पासून हे जे डिस्टन्स मानू आपण, हे डिस्टन्स आहे स्मॉल आर, हे डिस्टन्स काय स्मॉल आर. पण जर समजा एखादा अर्थ घेतली आपण आणि अर्थच्या या सरफेसवरच ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट कुठे आहे आता, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, देन द व्हॅल्यू ऑफ आर ही रेडियस ऑफ अर्थ झाली, बरोबर आहे. therefore the radius of earth is equal to r, म्हणजे स्मॉल r is equal to कॅपिटल R. येतं लक्षात. परत सांगा, r आपण किती घेऊ शकतो, r समजा ते डिस्टन्स आहे, म्हणजे अर्थच्या सेंटर पासूनचं तर त्या ऑब्जेक्टच्या डिस्टन्स पर्यंत, ऑब्जेक्टच्या प्लेस पर्यंत जे डिस्टन्स आहे ते आपण किती घेतो, स्मॉल r, बरोबर आहे. ऑब्जेक्ट इथे जरी असेल, ऑब्जेक्ट या ठिकाणी जरी असेल तरी ते डिस्टन्स किती झालं, स्मॉल r, बरोबर आहे. पण जर समजा ऑब्जेक्ट कुठे असेल, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, अर्थच्या सरफेसवरच ऑब्जेक्ट आहे, तर ते स्मॉल r हे डिस्टन्स किती होऊन जाते, कॅपिटल R, कारण दिस इज द रेडियस ऑफ अर्थ. कारण हे जे डिस्टन्स आहे ऑब्जेक्ट पासूनचं तर सेंटर ऑफ अर्थ पर्यंतचं, ते डिस्टन्स काय आहे, रेडियस ऑफ अर्थ. काय आहे, रेडियस ऑफ अर्थ, बरोबर आहे. मग आता स्मॉल r पुन्हा इतका झाला, कॅपिटल R इतका, बरोबर आहे. म्हणजे कॅपिटल R आणि स्मॉल r काय झाले, सेम झाले. आता येतं लक्षात. इथे लिहू आपण, इफ द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड at the surface of earth, ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ॲट द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे इथे असेल ऑब्जेक्ट सरफेसवर. जसं आता आपण सरफेसवर आहे, तुम्ही घरी बसले असाल तर कुठे आहे तुम्ही, सरफेस ऑफ द अर्थ, बरोबर आहे. पण तुमचा फॅन हा सरफेसवर आहे का, नाही, बरोबर आहे. म्हणून आता आपण जो ऑब्जेक्ट घेतलाय तो कुठे आहे, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणून हे सरफेस पासूनचं तर सेंटर ऑफ द अर्थ पर्यंत जे डिस्टन्स आहे ते किती आहे, r आहे, कारण r इज द रेडियस ऑफ अर्थ. ते r कॅपिटल R हा पुन्हा काय, रेडियस ऑफ अर्थ इतका आहे. म्हणून स्मॉल r च्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो आता, कॅपिटल R. therefore hence small r is equal to capital R, that is equal to radius of earth, म्हणजे आपण काय म्हटलं होतं, r काय म्हटलं होतं आपण, डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड ऑब्जेक्ट. डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट असेल आणि हे अर्थचं सेंटर, बरोबर आहे. तर हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आता r राहिलेला नाही, ते किती झालं आहे, रेडियस ऑफ अर्थ, कॅपिटल R, रेडियस ऑफ अर्थ किती झालं आहे, ते रेडियस ऑफ अर्थ. म्हणून आपण स्मॉल r च्या ठिकाणी in place of small r we can write the capital R. therefore इकडे therefore small g is equal to gm upon capital R square. This is the formula for the acceleration due to gravity. Okay, this is the formula of acceleration due to gravity, where g is the acceleration due to gravity, capital G is the universal gravitational constant, capital M is the mass of earth, and small capital R is the radius of earth. Now if we substitute the value of capital G
कॅपिटल जी किती आहे, वेअर कॅपिटल G इज इक्वल टू 6.67 into 10 raised to power minus 11 Newton meter square per kg square. Then mass of earth किती आहे, काल सांगितलं होतं मी तुम्हाला 6 into 10 raised to power 24 kg mass of earth. Then radius of earth 6.4 into 10 raised to power 6 meter. These are the value of G, M and R. Substituting the above value, we can write small g is equal to 6.67 into 10 raised to power minus 11 into mass of earth 6 into 10 raised to power 24 upon what is the value of R? R ची व्हॅल्यू काय येते, R ची व्हॅल्यू येते 6.4 into 10 raised to power 6 whole square. After solving this, after calculating this, we can get the answer 9.77 meter per second square, which is nearly equals to 9.8 meter per second square. This is the value of G on the earth surface. अर्थ सरफेस वर हा 5 पेक्षा जास्त असल्यामुळे याला हा जो रिकरिंग नंबर आहे हा 5 पेक्षा जास्त असल्यामुळे याच्या आधीची जे नंबर असेल प्रीवियस नंबर इज रेज बाय 1 म्हणजे 7 चा काय म्हणतात ते 8 म्हणून त्याला घेतलाय 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ G ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे कुठे जा तुम्ही ऑन द सरफेस ऑफ द अर्थ कुठे जरी गेलो आपण तरी acceleration due to gravity will be same for all object. बरोबर आहे. आता फॉर्म्युलाचा जर विचार केला आपण तर G ची व्हॅल्यू कशावर डिपेंड करते, मास ऑफ अर्थ. इथे लक्षात ठेवायचं acceleration due to gravity acceleration due to gravity that is G depends on कशावर डिपेंड करते. फॉर्म्युला काय आपल्या जवळ स्मॉल g इज इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर. हा तो कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. मग कोण मास पण कॉन्स्टंट राहते पण तरी म्हणून आपण डिपेंड्स ऑन मास ऑफ अर्थ अँड रेडियस ऑफ अर्थ. मोस्टली तर रेडियस ऑफ अर्थ म्हणजे ऑब्जेक्टचं डिस्टन्स किती राहते, सरफेसवर राहते की सरफेसच्या थोडं वर राहते की आणखी थोडं वर राहते, हे जे डिस्टन्स आहे मेनली या डिस्टन्सवर व्हॅल्यू ऑफ G डिपेंड करते. अपवर्ड किती आहे अर्थ सरफेस पासून तो ऑब्जेक्ट वर्टिकली अपवर्ड किती डिस्टन्स वर आहे किंवा किती डिस्टन्स तो वर्टिकली डाउनवर्ड आहे त्याच्यावर डिपेंड करते व्हॅल्यू ऑफ G. डिपेंड्स ऑन मास ऑफ द अर्थ अँड रेडियस ऑफ अर्थ. हे लक्षात ठेवायचं. कशावर डिपेंड करते, मास ऑफ द अर्थ अँड रेडियस ऑफ द अर्थ याच्यावर व्हॅल्यू ऑफ G डिपेंड करते. त्यानंतर value of G does not depend upon properties of object. ऑब्जेक्ट कोणत्या प्रॉपर्टी, ऑब्जेक्टची प्रॉपर्टी काय आहे, तो फ्लोविंग आहे की सॉलिड आहे की लिक्विड आहे, की तो किती त्याची डेन्सिटी आहे, किती त्याची विस्कॉसिटी आहे, त्याचा मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट काय आहे किंवा त्याच्या आणखी कोणत्या प्रॉपर्टी आहे, रिजिड आहे की हॉलो आहे. म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीवर
हे जे व्हॅल्यू ऑफ जी आहे ती डिपेंड करत नाही. तो ऑब्जेक्ट कसाही राहावा, हॉलो राहू नाही तर रिजिड असो, भरीव असो किंवा पोकळ असो, लिक्विड असो किंवा सॉलिड असो, त्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीवर ही व्हॅल्यू डिपेंड करत नाही. कारण ही व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वर म्हणजे अर्थच्या सरफेसवर कुठेही जर गेलो आपण तरी ती किती राहते 9.8. फक्त डिस्टन्सवर डिपेंड करते. रेडियस किती आहे अर्थची आणि त्या ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स, बरोबर आहे. अर्थ आणि त्या ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स किती आहे त्यावर डिपेंड करते व्हॅल्यू ऑफ जी, बरोबर आहे. ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीवर डिपेंड करत नाही. अंडरस्टूड. तर ही होती व्हॅल्यू ऑफ जी. तर आपण काय केलं, पहिल्यांदा आपण लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन पाहिलं. इथे पहा शॉर्टकट मध्ये आपण F = G(m)/r² घेतलं. त्यानंतर F = mg म्हणजे F ची व्हॅल्यू पुटअप केली आपण. F ची व्हॅल्यू काय पुटअप केली आपण m × g. mm कॅन्सल, मग उरलं काय G = Gm/r². मग आपण सांगितलं की जर समजा तो ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवरच असेल तर हे जे स्मॉल r आहे ते कोणा इतकं होऊन जाते, कॅपिटल R. कॅपिटल R काय आहे, रेडियस ऑफ अर्थ, बरोबर आहे. म्हणून स्मॉल r काय लिहू शकतो आपण, कॅपिटल R. तर ही हा जो फॉर्म्युला होऊन जाते तो होऊन जाते स्मॉल g = Gm/r². g ची व्हॅल्यू पुटअप केली, कॅपिटल M ची व्हॅल्यू पुटअप केली आणि कॅपिटल R ची व्हॅल्यू पुटअप केली. आफ्टर कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यूज, कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळते G = 9.77 meter/second², which is approximately taken as 9.8 meter/second². म्हणजे G ची व्हॅल्यू आपण किती घेतो, 9.8 meter/second² ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे आपण जे उभा आहे ते काय, सरफेस ऑफ द अर्थ, बरोबर आहे. फक्त आता हे काही पॉइंट्स लक्षात ठेवण्यासारखे. तर आपण म्हटलं की व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड्स ऑन मास ऑफ द अर्थ. व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड्स ऑन मास ऑफ द अर्थ. मास ऑफ द अर्थ वर डिपेंड करेल. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड्स ऑन द रेडियस ऑफ द अर्थ, बरोबर आहे. कारण अशी जर अर्थ असेल तर इथे सेंटर आहे. जर समजा आपण या अर्थ सरफेस वरून वर जात गेलो तर हे डिस्टन्स, ऑब्जेक्टचं डिस्टन्स आणि सेंटर आणि ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स आहे ते इन्क्रीज व्हायला लागलं तर व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. तशाच प्रकारे इथे खाली जरी आले तरी व्हॅल्यू मध्ये चेंज होईल. पण सरफेसवर, अर्थच्या सरफेसवर तुम्ही कुठेही जा, अर्थच्या सरफेसवर जर गेलो आपण तर ती व्हॅल्यू राहते 9.8 meter/second². So the acceleration due to gravity on the Earth's surface is equal to 9.8 meter/second² आणि ही व्हॅल्यू पाठ ठेवायची न्यूमेरिकल्स आहे. ठीक आहे. आय होप यू एन्जॉयड द लेक्चर अँड यू अंडरस्टूड ऑल द टॉपिक which I told you today. Keep watching regularly, keep watching these videos and topics regularly. You will understood everything. Thank you. आणि एक गोष्ट आणखी की जर तुम्ही यूट्यूबवर जर समजा लेक्चर्स बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब द व्हिडिओज सो दॅट यू कॅन गेट ऑल द न्यू व्हिडिओज रेग्युलरली. थँक यू सो मच. थँक्स.